पदार्थ येते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने जे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे तुष्टित धनी जडोदेशी आणि कानलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अल्पसा परिहार द्यायचा झाला तर बार्शी येथील अंबऋषी भजनी मंडळ आणि श्री एकनाथ मंदिर यांच्या नियोजनातून आमच्या गावचे सरपंच राहुलजी मसाळ साहेब या दोन्हीच्या सहमतीने या तुमच्या जो अमृत महोत्सव चालू आहे तुमच्या कीर्तनाचा 7 दिवसाचा या सप्त्यामधील कीर्तनाचे हे पहिले पुष्प माझ्याकडे आलेले आहे. आमच्या गावचे सरपंच आणि तुमचे भजनी मंडळ या दोघांना मी धन्यवाद देऊन दुसरं एक सरपंचाचं असं आमचं म्हणणं आहे की या कीर्तनाची संकल्पना त्यांची अशी आहे की त्यांनी त्याच्यासाठी कीर्तन तुमच्या सप्ताकाळी केलं सुपूर्द केलं की विजयकुमार शिवाजी मसाळ त्यांचं काय वर्ष श्राद्ध आहे का नाही असं आहे ना तर त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या आठवणीसाठी त्यांना याचा काहीतरी पुण्याचा लाभ व्हावा या हिशोबाने त्यांनी त्याचा तुमच्याकडं समजा तुमच्या नियोजन कमिटीकडं हा त्यांचा भाव त्यांनी सुपूर्द केला आणि तो तुम्ही स्वीकारला. कीर्तनात घेतलेला आजचा जो पहिल्या पुष्पाचा अभंग आहे ह्या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुम्हा आम्हा सर्व जीवांचा उद्धार होण्यासाठी ते स्वतःवर ईश्वराच्या चरणाच्या ठिकाणी वृत्ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वे मन या सगळ्यांचा संयोग होऊन जे चित्ताच्या ठिकाणी स्थिरता यायला पाहिजे होती ती स्थिरता ईश्वराच्या चरणावर असावी. पण त्या चरणावर ईश्वराची आपली स्थिरता असताना महाराज सांगतात की या जगातील जे काही सुख आहे त्या सुखाची माझ्याकडे अपेक्षा नाही भगवंता. तर तू असं गडबड करशील तुझ्या मनामध्ये एक भाव येईल की तू स्वार्थी आहे. या जगातील सुखाची तुला अपेक्षा नसली तर मग काय परलोकातील सुखाची अपेक्षा आहे का. पण ते सुद्धा अपेक्षा नाही माझ्याकडे. ती अपेक्षा माझ्याकडे येऊ नये आणि ती भावना माझ्यापाशी न येता माझ्या चित्तामध्ये मनामध्ये वृत्तीमध्ये फक्त एकच असावं की ते माझी वृत्ती तुझ्या चरणावर स्थिर असावी. त्याचं कारण असं आहे भगवंता की या जगामध्ये जे काही कर्मधर्म आहे त्याचे आम्हाला वर्म लक्षात आले म्हणजे त्याची काही जे आयडिया आहे आपण ह्याच्यात बोललो तर ती आयडिया आमच्या लक्षात आली की एक दिवस नाश पावणार आहे. जे बी कर्म आहे म्हणजे इथं जे घेणारं सुख असो नाही तर परलोकातलं सुख असो कोणतंही सुख घेतलं आणि त्या सुखाच्या माध्यमातून जर आपण कर्म केलं तर ते कर्म एक दिवस नाश पावणार आहे. पण माझ्या चित्तामध्ये माझी जर वृत्ती तुझ्या चरणावर ते स्थिर राहिली तर तू नाशवंत आहे, तू सत्य आहे, तत्वमसी.
देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्हीच एक खरे आहात आणि तुमच्या खऱ्याच्या ठिकाणी मी सुद्धा तुमच्यात मिसळून जाईन. मी सुद्धा तुमच्या स्वरूपात मिसळल्यानंतर तुमच्यात माझ्यात भेद उरणार नाही. तो भेद न उरण्यासाठी माझे चित्त आणि माझी वृत्ती तुमच्या पायावर स्थिर असावी अशा आशयाचा अपेक्षा करणारा अभंग या अभंगातील असा मतितार्थ थोडक्यात. आता याचा समजा आपल्याला विस्तार करायचा आहे तो थोडा विषय वेगळा आहे. महाराज आपल्याला अभंगाच्या द्वारे अनेक देवांची सुद्धा नावं सांगता आली असते त्यांनी. कारण आपल्याकडे काय देव कमी आहेत, 33 कोटी देवता आहेत. आणखी आपल्यात एक संभ्रम आहे, 33 कोट आणि करोड याच्यामध्ये फरक आहे. 33 कोट देवता कोणते आहेत? 12 रुद्र, आपला 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. किती झाले देवता? 33. संस्कृत मध्ये त्याला कोटी म्हणलं गेलंय, पण आपण मोजताना या संख्येमध्ये मोजताना जे अंक येतात त्याला आपण करोड म्हणतो. आणि 30 करोड याला चिटकवल्यावर आपल्याला 33 करोड देव आहेत असा भाषा. तर मुळात तुकाराम महाराजांना 33 कोटी देवत्यापैकी कोणत्याही एका देवतेचं नाव घेता आलं असतं, पण परब्रह्म परमात्मा भगवंतानं जे बी स्वरूप धरले ना, आतापर्यंत जेवढे ईश्वराचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये विष्णूपशे किंवा महादेवापशे प्रत्येक अवतारात भगवंताकडे कुठलं ना कुठलं एक शस्त्र आहे. पण या अवतारामध्ये भगवंताने कोणतंच शस्त्र धारण केलं नाही. त्याने आपले हात कमरेवर ठेवलेत, पाय समान रेषेमध्ये आहेत आणि आपली दृष्टी सुद्धा समान ठेवली. ना कमी आहे ना जास्त आहे. म्हणून अशा स्थिर परमात्माकडे जे कालही आहे, होतं, आजही आहे आणि ते उद्याही राहणार आहे, जे त्रिकाल सत्य आहे. खरं तर ईश्वराचं नाव तत्सत आहे. वेदामध्ये ईश्वराचं नाव काय आहे? तत्सत. जसं आपण गणित सोडवतो ना, एखाद्या संख्येचं जर आपल्याला किंमत काढायची असेल तर पोरांनो बीजगणितामध्ये सांगितलं जातं एक्स बरोबर आहे की नाही, एक्स ची किंमत काढायची आहे, बरोबर आहे. तसं ईश्वराला सुद्धा नाव नाहीये तत्सत, की जे कालही सत्य आहे, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य आहे. अशा सत्य स्वरूपाचं ईश्वराचं रूप हे आपल्याला पंढरीमध्ये बघायला मिळतं. पांडुरंग करे प्रथम
नाना वेळ लागायचा आकार दिसल्यावर महाराजांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. सांगायचं कारण असं आहे की ईश्वराचं हे एक रूप अनेक रूपापेक्षा विशिष्ट आहे आणि त्या रूपापासे आपल्याला आपलं अंतःकरण, आपलं चित्त, आपली वृत्ती स्थिर ठेवायची. आता त्याचं कसं आहे, मोकळं बोलायचं रूप. समजा आता नमन झालंय, सांगायचं कारण असं आहे की जर समजा आपल्याला जर एखाद्या देवतेकडे भक्ती करायची असेल तर ती देवता आपल्याला एकच वरदान देण्याची त्यांच्याकडे ताकद आहे, अनेक कामं करत नाही. समजा तुम्हाला धर्माचं रक्षण करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे बळ हवे असेल तर तुम्हाला विष्णूची भक्ती करावी लागेल. एखाद्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये बायकोच भेटत नाही, त्याला जर बायको प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याने उर्वशीची भक्ती करावी लागेल. बायको आहे पण नवरा बायकोचं पटतच नाही, अशा माणसाला पार्वतीची भक्ती करावी लागेल. एखादा माणूस गरीब आहे, त्याला श्रीमंत व्हायचं आहे, मोजता येतील इतकी श्रीमंती प्राप्त करायची आहे तर त्याला अष्टवसूची भक्ती करावी लागेल. आता पैसे मोजण्या इतके घेण्यापेक्षा पैसे जर आपल्याला न मोजता येतील इतके घ्यायचे असतील तर मग वेगळ्या देवतेची भक्ती करावी. पण जर मोजण्याच्या पलीकडे किंवा न मोजण्याच्या पलीकडे जायचे असेल तर मग तुम्हाला भक्ती लक्ष्मीची प्राप्त करण्यासाठी अनेक देवतेकडे जर आपण गेलो ना तर आपल्याला ज्या देवतेकडे गेलो त्यांच्याकडे जी देण्याची दानत आहे तेच. तुम्हाला विरसणी निर्माण करायची असेल तर मरुदगणाकडे जावे लागेल. तुम्हाला सशक्त आणि बलवान व्हायचं असेल तर रुद्रांची भक्ती करावी लागेल. पण इथं महाराजांनी या सगळ्याच गोष्टी थांबवले. या देवाकडे जाऊन तुम्हाला या लोकातलं सुख प्राप्त होईल किंवा याच्या पलीकडे जाऊन परलोकातलं सुख घ्याल. पण महाराज तसं स्वतःसाठी म्हणतात का? म्हणत नाही. महाराज काय म्हणतात की माझं चित्त या परमेश्वरापाशी स्थिर असलं पाहिजे, ते बी त्याच्या पायापाशी. कारण देवाच्या मुखाकडे बघून हे नाही आपण त्याच्या डोळ्यात डोळा किंवा असं म्हणजे बघण्यासारखी आपली पात्रता आहे का? ईश्वराच्या चरणापाशीच राहण्याची आपली पात्रता आहे. खरं तर आपल्या संप्रदायामध्ये आपण महाराज वगैरे म्हणतो हे कारण महाराज म्हणजे राजा झाला. महाराज म्हणणार हरिदास आहोत, हरीचे दास. आपण दास्य सेवा करणारे लोक, भगवंताच्या धर्माचा प्रसार करणारे प्रसारक आहोत. आता हा पंढरीचा परमात्मा पांडुरंग त्या अवस्थेमध्ये कोणत्या कारणाने आला किंवा कुणी आणला? ईश्वराला हा अवतार घेण्यासाठी का गरज भासली? त्याचं कारण असं झालं की एकदा रुक्मिणी भगवंताची जी पत्नी आहे ना कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी माता, तर ते रुक्मिणी माता तिकडून येत असताना राधा कृष्णाच्या मांडीवर बसलेली होती. आता कृष्णाचा असं हे होतं तत्व म्हणजे त्या काळात की कोणतीही पत्नी कोणत्याही पत्नीच्या समोर जर कृष्णाच्या मांडीवर असेल तर शुभाशुभ नाही. पण रुक्मिणी माता येत असेल तर कोणतीही पत्नी असेल, सत्यभामा असेल नाहीतर अजून 8 बायका दुसऱ्या होत्या विशेष महत्वाच्या, त्यापैकी कुठलीही असेल, राजनिसेनी असेल, जे जामवंती असेल, त्याने त्याच्या अंकावर बसायचा अधिकार नव्हता. पण राधा रुक्मिणीला न भेटावी मांडीवर तशीच राहिल्यामुळं रुक्मिणी मातेनं त्या कृष्णाला त्या ठिकाणी त्याग केला आणि त्या भविष्याचा अर्थ समजून ती या वनामध्ये दंडेर वनामध्ये येऊन इथं भक्ती करीत थांबल्या कोल्हापूरला. आणि मग तिथून विष्णू कृष्णाला रुक्मिणीला हुडकत इथं यावं लागलं. पण इथं असं होतं की पुंडलिक आई वडिलांची सेवा करत थांबला होता.
आता पुंडलिकाची सेवा अशी होती की आईबाप जिवंत आहेत का संपले त्याचं त्याला भान नाही, पण तो आई वडिलांची कायम अविरत पाय चोरण्याची सेवा तिथं करत थांबला होता. त्या देवाला तिथं का थांबावं लागलं तर भगवंताने पुंडलिकाला सांगितलं की देवा पुंडलिका मी आलोय, मला तू भेट दे, बोल थोडा. त्यावेळेस पुंडलिकाला सांगितलं की भगवंता माझ्याकडे वेळ कमी आहे, मी शेवेत गुंतलोय, मला तुला बोलता येणार नाही, जर तुला थांबायचं असेल तर थोडा वेळ थांब. मग देव थोड्या वेळ थांबण्याच्या आधी देवाला विचारला काहीतरी माग, काहीतरी घे, मी तुला द्यायला आलोय. त्यावेळेस पुंडलिकाने वीट फेकली. ही सगळी आख्यायिका तुम्ही ऐकले. देव त्या विटेवर जाऊन थांबले, पण थांबण्याच्या अगोदर काहीतरी माग म्हणल्यावर देवाला पुंडलिकाने मागितलं, नच जावे देवा माझे गावे होई, मागतो प्रार्थोनी हेची तुम्हा, माझे सुख पाहावे मागे न ते द्यावे, माझे गावे व्हावे अधिपती, पंचमहापातकी विश्वासघातकी, झाशी मातकी गांजीले, ऐसिया पतिता करिले सनात, पूर्वी माझ्या अर्थ पंढरी राया. भगवंताकडे त्याने काय मागितलं, एक काम कर म्हणला देवा, तुझ्याकडे आलेल्या सगळ्यात मोठ्या महापातकी 5 प्रकारचं पाप आहे ना, अशा पाप्यांचं पाप धुवून टाक आणि माझ्याच गावात राहा, माझ्या गावचा कारभारी हो, अधिपती राजा हो, आणि ही माझ्यात राहणारी नगरीतली जी लोक आहेत ना त्याचा तू सांभाळ कर, असं वरदान तिथं पुंडलिकाने मागितलं. म्हणून तुमच्या आमच्यासारख्या लोकांना तिथं पापाचं क्षालन करण्यासाठी जावं लागतं. अनंत जन्मांचा जे पापाचं आपल्या चित्तामध्ये थर असतो, जसं आपला कपडा भरल्यावर धुवावा लागतो ना साबणाने, तसंच ईश्वराच्या दर्शनाने, ईश्वराच्या चिंतनाने आपल्या चित्तातील मळाचं क्षालन होत असतं. म्हणून तिथं त्या पुंडलिकाने तसं वरदान मागितलं आणि भगवंताने तिथं रूप धरले. आता तुम्हाला एक 5 मोठी पाप कुठले सांगतो. एकदा काय झालं होतं, महाभारतामध्ये गौतम नावाचा एक व्यक्ती आहे, शांती पर्वामध्ये त्याची कथा येते. गौतम नावाच्या माणसानं युद्धात मृत्यू पावला. महाभारतात युद्ध झालं त्यावेळेस अशी परिस्थिती होती की ज्यांना जे दिव्य देह आहे त्यांना अग्निकाष्ट दिला जात होता. जे त्याच्यानंतर वर्कड सेना होती त्या सेनेचं मांस खाण्यासाठी राक्षसांना पाचारण केलं होतं. ज्यांच्याकडे जादा पाप आहे त्याच्यापेक्षा वेगळं त्यांना खाण्यासाठी भूतांना आमंत्रण दिलं होतं. जसं आपण लग्नात पत्रिका देतो ना तसं. त्यावेळेस काय झालं की सगळ्या दिव्य लोकांनी जे त्या दिवशी युद्धात जी लोक मिली ना त्यांना सकाळी दहन दिलं, संध्याकाळी दिवस मोळा, आणि सकाळच्याला ते पटांगण साफ करायचं आहे. तर एक देह तिथं थांबला आणि मग तो देह तिथं राहिल्यामुळं तिथं विचारणा केली. जसं आपण कामाच्या लोकांना विचारतो तिथलं काय झालं, जेवणाचं कसं केलं, पाण्याचं काय झालं, तसं तिथं विचारलं भगवंतानं की म्हणजे हा देह इथं का राहिला. म्हणून त्यांनी राक्षसांना विचारलं. राक्षसांना सांगितलं की ते आम्ही पचवायच्या ताकदीचा देह नाही, तो घोर पापी आहे. मग काय करायचंय, तुम्ही दशायूंना म्हणजे भूताटकींना सांगितलं त्यांना बोलवा. त्यावेळेस त्या भूताटकींना बोलून त्यांचा राजा आला भूताचा आणि त्याला विचारलं की काय झालं, याला का खाल्लं नाही. त्यानं सांगितलं की हे आम्हीही खायच्या लायकीचं नाही, त्याच्यामुळं खाता येणार नाही. असं काय याच आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की जे सगळ्यात मोठी 5 पाप आहेत ना त्याच्यातलं एक सर्वश्रेष्ठ पाप आहे कृतज्ञ. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव असणे, आणि कृतज्ञ म्हणजे उपकार केल्यानंतर त्याच्यासाठी वाईट वर्तणूक परतफेड चांगली करण्याच्या ऐवजी वाईट करणे, त्याच्या उपकाराच्या ह्याच्यात ऋणी न राहणे किंवा ती न उपकार न स्वीकारणे, याला कृतज्ञ म्हणायचे. असा हा कृतज्ञ आहे. याचा मांस आम्हीच नाही कोणीच खाऊ शकत नाही. म्हणून त्या महाभारतामध्ये एक श्लोक आला,
चौरे भग्नव्रते तथा निष्कृती विहिता राजन कृतज्ञे नास्ते निष्कृती मित्रद्रोही नरसंशच्च कृतज्ञच्च नराधमा क्रव्यादे क्रमीभिश्चैव भुजन्तीही तादृशा. कुणाचं नुकसान आहे? मित्रद्रोही नरसंशच्च कृतज्ञच्च नराधमा क्रव्यादे क्रमीभिश्चैव भुजंतीही तादृशा. या 4 पापांच्या लोकांना किडमा सुद्धा खात नाही. कोणती 4 पाप सांगितली? ब्रह्मज्ञाच्या मित्रद्रोही नरसंशच कृतज्ञश्च नराधमा. मित्रासंग दोस्ती करून गद्दारी करणाऱ्याला ईश्वरापाशी जागा नाही. त्याचा मांस राक्षस खात नाही ना भूत खात नाही. क्रव्याद क्रमीभिश्चैव म्हणजे किडमा सुद्धा या सृष्टीतला खात नाही. आपण म्हणतो त्याचा देह असायला असा वाढला, तो पापी आहे, कोण खाईल? या सृष्टीत त्याला स्वीकारायला तयार नाही तर खाणार कोण? हा मित्राचा प्रकार नाही. मित्रद्रोही नरसंशच म्हणजे विश्वासघातकी. शत्रूचे 3 प्रकार असतात. सरळ सरळ मिळणारा एक शत्रू, एक विश्वासघातकी शत्रू आणि एक हित शत्रू. नरसंशच म्हणजे विश्वासघातकी. मित्रद्रोही नरसंशच कृतज्ञच म्हणजे उपकाराबद्दलची जाणीव न ठेवणे. आणि शेवट्याला नराधम. नराधम म्हणजे या सगळ्याच गुणांचा एकाच व्यक्तीमध्ये संगम असणे म्हणजे नराधम. अशा महान पाप केलेल्या लोकांनी चंद्रभागेमध्ये जर आंघोळ केली ना, अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखली. नुसतं पंढरी नगरी बघितली संपूर्ण पापाचं क्षालन केलं जातं. एवढं मजबूत ठिकाण आणि त्या ठिकाणी परमात्मा आपल्यासाठी आपली वाट बघत बसलाय आपल्या नीतिमत्तेची. आता या भगवंताला प्राप्त करण्यासाठी ईश्वर त्या नामाचं चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल. ते शुद्ध अंतकरण. सहज जर आपण म्हणलो तर नाही. आपली भावना सुद्धा तेवढी अधीर असली पाहिजे, आपले विचार सुद्धा तेवढी प्रबळ असले पाहिजे. आपलं चित्त त्या स्थिरतेला पोहोचण्यासाठी ईश्वराचं खरंच अंतकरणातून चिंतन झालं पाहिजे. आणि मग अशा मोठ्या पापाचं चालन भगवंताच्या चरणापाशी गेल्यावर होतं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे भगवंताचं जे समजा आपण चरणाबद्दल प्राप्तीला निघालोय, चिंतनापेक्षा आपणाला आपल्या स्वधर्मातून सुद्धा ईश्वर प्राप्ती होते. आता स्वधर्म म्हणजे काय? पहिलं आपण वागणं शिकलं पाहिजे, कसं राहायला पाहिजे. समजा 2 भाऊ आहेत, मोठ्या भावाने बारक्या भावाला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वागणूक देणे याला बंधुप्रेम म्हणतात. बारक्या भावाने मोठ्या भावाकडे वडिलाप्रमाणे पाहणे हे दुसरं बंधुप्रेम झालं. म्हणजे ज्याने त्याने आपल्या भूमिकेत जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य निभावणं त्याला स्वधर्म म्हणावं. पत्नीने पतीची सेवा करणे, मग बाकीचा देवदेव नाही केलं तरी चालेल. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, स्वामी काज गुरु भक्ती पित्र वचन सेवापती. नोकरीच्या गाड्याने मालकाची निमाने इतबारे नोकरी करावी. हे आपलं जे वागणं आहे ना याच्यातून सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येईल. हे एक आपलं तप आहे.
कारण गड्यानं जर इमानदारीनं नोकरी घातली ना तर ती त्याची तपश्चर्या आहे. एखाद्या पत्नीनं पतीची मनोभावी सेवा केली ना तर ती तिचं तप आहे. भावा आणि बंधुप्रेमात वागलं ते तप आहे आणि तेच तुमच्या जीवनाचं खरं सार्थक आहे. हे तुम्ही ज्यावेळेस कराल आणि मग ईश्वराचं चिंतन कराल तर तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. आता अशा देवाला अशा ठिकाणी आपल्याला प्राप्त करण्यासाठी एकतर स्वधर्म पाळावा लागेल नाहीतर ईश्वराच्या नामाचं चिंतन करावं लागेल. चिंतनाची काय ताकद आहे नामदेव महाराज एका अभंगामध्ये सांगतात. सदा शुद्धी प्राणी होत असे नामापाशी असे भक्ती मुक्ती. नामापाशी काय काय आहे? नाम स्वतःला तर शुद्ध करतच करतं पण नामापाशी भक्ती आहे का नाही त्याची ताकद देण्याची पात्रता आपल्यापाशी आहे. जर कमी पडत असेल ना आपण त्याचं चिंतन करू तर त्या चिंतनानं आपल्यात एक ऊर्जा निर्माण होत असते. नामाईसे सोपे नाही त्रिभुवनी नाम संजीवनी साधकाशी. नाम साधकाला अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. नामे भक्ती जोडे नामे कीर्ती वाढे नामे सदा चढे मोक्ष हाता. नामानं काय काय भगवंताच्या चिंतनानं काय प्राप्त होईल? मोक्ष प्राप्त होईल, कीर्ती प्राप्त होईल, म्हणजे जे पाहिजे ते होईल. यज्ञदान तपे नामे आले हाता नामे सर्व सत्ता प्राप्त होय. तुम्ही यज्ञ केल्यावर जे पुण्य मिळणार आहे ते ईश्वराच्या नामाला मिळेल. दान केलेल्याचं पुण्य तुम्हाला घ्यायचं आहे तेही पुण्य तुम्हाला नामातून प्राप्त होईल. नामामुळे सदा नाम ज्याचे मुखी नाही याचे तुकी दुजा कोण. याच्या बरोबरीचा कोणीच असू शकत नाही. त्याच्या बरोबर म्हणजे तो भगवंताच्या लेवलला जाऊन पोहोचला पण ते नाम शुद्ध असावं. म्हणून तर महाराज म्हणतात की ते शुद्ध नाम तू आणि तुझं ते चरण माझ्या चित्तामध्ये स्थिर असावं. त्या तुझ्या चरणाचं मी चिंतन करायला असावा असा भाव प्रकट करताना महाराज अभंगाच्या
निर्माण झाले की आपल्याला देव एक आहे का अनेक आहे हेही लक्षात नाही, है की नाही? आणि जर अनेक असतील तर मग आपला प्रत्येक देवाच्या ठिकाणचा भाव वेगळा आहे. कारण आपण अंबाबाईच्या देवळात गेलो की आपला भाव अंबाबाईसारखा. पण सांगायचं कारण असं आहे, जो देव तांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पूर्वीता आम्ही. ज्ञानेश्वरी मध्ये कृष्ण परमात्मा सांगताना आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांना त्या श्लोकावर टीका करताना सांगितलं की जे तुम्हाला कोणत्या बी देवतेला भजायची जी तुमची इच्छा आहे, विचार आहे आणि त्याच्यापासून जे फलप्राप्ती करून घ्यायची आहे ती मीच पूर्वीता आहे, वेगळा कोण नाही. देव अथवा देवी कोण बी असो, देव असो कुठला नाहीतर कोणती देवी असो, ती मीच आहे, वेगळा नाही. आणि त्याच्यामधला जो आपला भाव आहे तो प्रत्येक ठिकाणचा वेगळा आहे. देव अथवा देवी मीच पाही देवी मीच पाही हाही त्याशी, हाही निश्चय त्याशी नाही, त्याला त्याची माहिती नाही. देवन देव मीच आहे, पाहो तेथे ठाई वेगळा धरती. त्यांना म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आपण प्रत्येक देवाला वेगळ्या भावनेतून पूजण्याचा प्रयत्न करतो. तसं नाही, सगळ्याच देवामध्ये सगळ्याच देवतेमध्ये एकच ईश्वर आहे. पण अनेक रूपामध्ये नटलेल्या ईश्वराच्या अनेक रूपात अनेक कामं आहेत आणि अनेक ठिकाणी वेगळी वेगळी शास्त्र आहेत. इथं फक्त शास्त्र नाही, आपणाला जर ज्या टायमाला अशी अडचण निर्माण होते ना त्या टायमाला अजून एकदा देव सांग म्हणजे त्याचा गीतेमध्ये असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या श्लोकावर हे करताना टीका करताना सरळ सांगितलं की तुम्ही कोणत्याच देवतेला भजू, तुम्ही व्रते नियमून करावे, तुम्ही व्रते नियमून करावे, शरीरात न पिडावे, दुरीकेही न वचावे, कृपा शिगा योगादिके साधने साकांक्षाराधने मंत्र यंत्र विधाने जणी करा. तुम्ही देवतांतरान भजावे, हे सर्वथा काही न करावे, स्वधर्मी यज्ञ यजावे अनायसे. तुम्ही सगळे पडूच नका, एक तर तुम्ही तुमचा स्वधर्म पाळा नाहीतर माझं चिंतन करा. अनेक ठिकाणी मन वेगळं करण्यापेक्षा एकच ठिकाणी स्थिर राहा, नाहीतर हे काहीच करू नका. एक तरी काही करू नका आणि जर करायचं असेल तर एकच करा, अनेक करू नका. ज्यावेळेस तुम्ही अनेकाच्या पाठीमागा लागचाल तर तुम्हाला एक कसा सापडेल, आणि तुम्हाला जर एक पाहिजे असेल तर तुम्ही स्थिरता ठेवली. म्हणून तर महाराज म्हणतात की हे जे रूप आहे ना तुझं, समाचारानं दृष्टी भेटेवर साजेल, हे रूप मला आवडलंय आणि या आवडलेल्या रूपात माझी जी काही वृत्ती आहे ना ती तिथं स्थिर असावी, तिच्यात बदल होऊ नये. पण ते सांगताना ते विसरले नाहीत की अनिक न लगे माईक पदा. हे रूप बघताना मला अनेक ठिकाणी माझा विचार किंवा इथल्या यह सुखासाठी तुकाराम महाराज सांगतात की मला या जगातलं कुठलंच सुख नको आहे, फक्त भगवंता तू पाहिजे.
असाच एक प्रसंग झाला, दुसरं काहीच नका म्हणण्याचे नादात सगळ्याच संतांनी इथल्या सुखाची अभिलाषा कधीच केलेली नाही. ते आपण करतो. सामान्य जीव आहोत आपण, या ईश्वराच्या मायेमध्ये गुंतलो. हा देह म्हणजे आपल्या विश्रांतीचा देह आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या अनंत जन्माची सोय करायची आहे कमीत कमी. नाहीतर या जन्मातून पुढच्या जन्मात न जाता डायरेक्ट भगवंतापासून म्हणजे विलीन व्हायचं. त्याला दोन प्रकार आहेत. आता तुम्हाला सांगितलं की भक्ती करण्याचे दोन मार्ग सांगितले. तर स्वधर्म पाळा, नसेल तर ईश्वराचं सरळ चिंतन करा. दुसरा प्रकार असा आहे की जर या सगळ्या याच्यातून इथल्या सुखासाठी तुम्हाला जर झटायचं असेल तर ते मग तेवढं प्राप्ती होते. पुण्याचे सुद्धा 3 प्रकार सांगितले, 2 प्रकार सांगितले. कशी? एक पापाचा प्रकार सांगितले. पुण्यात्मक पापे स्वर्गा येईजे, जे कामना धरून ईश्वराचं चिंतन केलं जात आहे किंवा एखादा विधी केला जातोय, त्याच्यामुळे तुम्हाला स्वर्ग सुद्धा प्राप्ती करता येईल. ते पुण्यच आहे पण पापात्मक आहे. पुण्यात्मक पापे स्वर्गा येईजे, पापात्मक पापे म्हणजे नुसतं शुद्ध पाप जर तुम्ही केलं तर नरका जाईल. आणि शुद्ध पुण्य पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, पापात्मक पापे नरका जाईजे. मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. निष्काम वृत्तीने भक्ती केली, कुठलीच कामना नाही, भगवंताकडे कुठली फाईल टाकायची नाही, मला हे दे ते दे असं कुठलं काही टाकायचं नाही. अशा कामना रहित केलेल्या भक्तीने भगवंत प्राप्ती होते. आपण भगवंताकडे जाण्यासाठी प्रयत्न करतोय पण ते कामना असतात आपल्या, आपले विचार, आपल्या प्रपंचातल्या अडचणी, अशा अनेक कारणामुळे आपण देवाकडे जातो. आपल्याला देवाची प्राप्ती व्हावी ही मुळात भावना आपल्या डोक्यात नाहीच. असाच एकदा विषय झाला. इथल्या सुखासाठी कोण झटत नाही. जर एखादा माणूस देवळात सतत भजन करायला आणि त्याच्या प्रपंचात जर अडचणी आल्या तर मला वाटत नाही त्यांच्या घरची घरमालकीण त्याला समाधानानं बोलत असेल, नक्की किरकिर करणार. असाच एकदा प्रसंग झाला की नामदेव महाराजाच्या घरी नामदेव महाराजाची मेहुणी आली. तुम्ही अनेकदा हा किस्सा ऐकला असेल, कारण कीर्तनात तुम्ही जर तरबेज लोक दिसाल, त्याच्यामुळे तुम्ही ऐकला असेल तर पुन्हा एकदा माझ्याकडून ऐका. नामदेव महाराजाच्या घरी नामदेव महाराजाचे मेहुणे आले आणि नामदेव महाराजाला स्वयंपाक करायला घरी काहीच नाही. पंचायत पडली आणि त्यांची बायको काय करावं नवऱ्याला म्हणून नवऱ्याच्या बाबतीत थोडं विचार करायला किंवा असा दुबळा नवरा काय करावं असायला असं तसं थोडं बसल्यावर देवाला भक्ताची काळजी आहे. देवाने एका बैलांचा मायावी बैल तयार केला आणि त्या बैलाच्या पाठीवर होल नावाचा एक प्रकार टाकला, जसं सोन्याच्या मोहरा असतात ना तसा. आणि बैल आणला आणि नामदेव महाराजाच्या घरापाशी उभा केला आणि सांगितलं, म्हणले नामदेव महाराज घरात आहेत का? त्यांची बायको घरातून बाहेर आली, म्हणले नाहीत किंवा ते असं असं तिकडे वारुळाकडे गेलेत, हे गेलेत ते गेले, सांगितलं तिनं. तर मला एक काम करा, मला अडचणीचं काम आहे, मला परत जायचं आहे घाई घाई. ही जी पोतं आहे ना मला माझं ही होणांचं, ही पोतं तेवढं तुमच्या वाटेवर टाकतो. मला जर तुम्हाला गरज पडली तर निसंकोच मनानं तुम्ही या पोत्याचं तोंड फोडा, तुम्हाला जे लागतंय ते घ्या, उरलेलं राहू द्या, मला मी परत आल्यावर घेऊन द्या. ठीक आहे म्हणले. मग ह्यांना आधीच अडचण होती स्वयंपाक करायची, काय राहायचं काय, म्हणून त्यांनी त्याच्यातलं ते मटेरियल काढलं, त्याची काय विल्हेवाट लावायची ती लावली. त्याच्यापासून मिळालेल्या पैशातून घरी काहीतरी अन्नद्रव्य आणलं आणि सुंदर असा पंचपक्वानाचा बेत त्यांनी बनवलं. जेवला. नामदेव महाराजांनी बायकोला विचारलं, म्हणले कसं आपल्या घरी चूल पेटायची अडचण, समजा थोडं वेगळंच जेवण चालू आहे आपलं, तर मग त्याचं राज काय? त्यावेळेस त्यांच्या बायकोला सांगितलं की कोण म्हणे तुमच्या ओळखीचा सावकार आला होता आणि त्या सावकाराने आपल्या वाट्यावर एक असं एका ह्याचं पोतं ठेवलंय, त्यांनी सांगितलं जर तुम्हाला गरजच असेल तर एक खर्चा. मग त्यातलं थोडं मी मटेरियल बाहेर काढलंय
थोडं विकलंय, त्याचं 4 पैसे आणले आणि ही सगळा कार्यक्रम केला. कुठं आहे ते पोतं म्हणून बघितलं तर ओटीवर पोतं बरंच शिल्लक होतं. नामदेव महाराजाला दुःख वाटलं की बायको आपली यह सुखात अडकली, मी हिला परलोकात न्यायचं बघतोय किंवा हिला मोक्ष देण्याचा विचार करतोय, अजून हिला त्याचा अनुभव आला नाही. मग नामदेव महाराजांनी विचार केला की हे पोतं ठेवलं तर हे भगवंताचीच म्हणजे कर्तव्यगारी आहे, हे त्यांना कळलं. शेजारी पाजारी बोलवून घेतले, ते पोतं पूर्ण वाटलं. चिडली बायको ना, अहो काय कमाल आहे म्हणली तुमची, परमेश्वरांना देवासारखा माणूस पाठवला. नाही देवच आले होते, पण देवासारखा माणूस पाठवला, त्यानं आपल्या दारात एवढं सगळं टाकून गेला आणि आपल्याला काय आपण त्याचं लुटायला नाही म्हणले. त्याने आपल्याला आदेश दिला की तुम्ही घ्या आणि खर्चा. थोडं खर्चिलं म्हणले, सगळं बी खर्चिलं असतं, तुम्ही लोकांना देऊन टाकलं म्हणले, वाईट केलं. आणि मग तिला पश्चाताप झाला. त्यावेळेस तिच्या मुखावाट जे काय उद्गार निघाले ना, ते नामदेव महाराजांना 1319 अभंग क्रमांकापासून पुढच्या अभंग वाचा 23-24 पर्यंत. म्हणजे बायकोनं दुःख व्यक्त केल्यावर नामदेव महाराजांनी बायकोला कसं समजावलं त्याचे ते काही थोडे प्रमाण तुम्हाला दाखवलं. बायको दुःख व्यक्त करताना म्हणाले, बंधू घरी येते हरिनाम गरजते, दोहून त्यांच्या पिते पायवणी, माझे सखे बंधू घराले बाई, राम राम कोई न घे त्यांचा, ऐसी चिंता क्रांत दुखे, मनी दुःख धरले, मनी का बाप दिले ऐशी आशी, खाया ना जेवाया ले साया, दैन्य भोगावयाले जन्मा. खेद व्यक्त केला, कपाळाला हात लावला आणि भिंतीला असं टेका देऊन बसली बायको त्यांची आणि म्हणाली, भगवंता काय रे मी दुबळी आहे, काय दलिद्र्या नवऱ्याच्या पदरात मला टाकले, एकतर घरी खायला माहिती नाही, पण जर कुणी तर देऊन गेलंय तेही खाऊ देत नाही. असं मोठं दुःख तिनं व्यक्त केल्यावर नामदेव महाराजाला लक्षात आलं की बायको आपल्या अज्ञानामध्ये अडकले, तिला सज्ञान करावं लागल आहे की नाही, आणि सनात करावं लागल. सगळ्या भजन करायला सांगतो, सनात करणे म्हणजे स्वस्वरूपाला प्राप्त होणे. विठाला म्हणून तर आपल्या धर्माचं नाव आहे सनातन, शाश्वत, ज्याचा कधीच भगवंत म्हणजे आपण मला सांगितल्याप्रमाणे भगवंत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. तसाच आपला धर्म सुद्धा आहे, काल होता, आज आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. आणि मग बायकोची समजूत काढण्याची वेळ आल्यावर मग नामदेव महाराजांनी एक अभंग लिहिला, द्रव्याचे निलोभे भ्रांत झाले मन, हातीचे निदान हरपले, आता अंत पाहता केवळ मूळ आणि फळ दुःख रूप, जाणोनी निवृत्ती धरले सज्जने, सांडले निर्वाणी वमनाईसे, जानसी ते करी तू आपले हित, म्या ठेविले चित्त त्याचे पायी, नामा म्हणे केशव न पाहे निर्वाण, माझा अभिमान आहे त्यासी. बायकोला सांगितलं, बाई एक लक्षात ठेव, तू ज्या या मालासाठी जगण्यासाठी धडपड करतीस ना ती सोड, हे नाश पावणार आहे, ते आज आहे उद्या नाही. पण जे शाश्वत सुख आहे ना ती घे, आणि ती घ्यायचं असेल तर मी माझं चित्त कुठं ठेवलंय, ईश्वराच्या चरणावर. म्हणून तू इह लोकातल्या सुखात गुरफटू नको. तू
परलोकातल्या सुखात सुद्धा नाच करू नको, तो ईश्वर प्राप्तीचा नाद. आणि मग त्या टायमाला बायकोच्या डोक्यावर नामदेव महाराजांनी हात ठेवला आणि मग तिच्यामध्ये जे चैतन्य निर्माण करायला पाहिजे होतं ते चैतन्य आल्यानंतर तिला कळलं. मग नंतर राजाबाई त्यांच्या बायकोनं पुन्हा अभंग लिहिले. हे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरचा विषय. महत्वाचं तुमच्या लक्षात आलं असेल की महाराज सुद्धा तेच म्हणाले की आपल्याला तसं करायचं नाही. तुम्ही आता हे जरा नामदेव महाराज, तुम्हाला महाभारताचं सगळ्यात मोठं उदाहरण देतो. ज्या टायमाला रणांगणामध्ये ज्याने ज्याने इथलं सुख त्यागले ना त्यावेळेसच देव त्यांच्या पाशी थांबला. एवढं लक्षात असू दे. देव सांगते सुख पाहिजे का मी, तुम्हाला इथलं जे पाहिजे असेल ना ते घ्या, माझ्याकडे होणार. तुम्ही काय केलंय ना तुमचं भजन पूजन त्याचा काय असेल तो रोजगार घ्या बाहेर निघा. रोजा नव्हता पण भक्ती रोजाची आहे आपली. आणि जर तुम्हाला रोजगारच घ्यायचा नाही ना भक्तीचा तर मग मी तुमच्या आधीना अहम भक्त पराधीना, मी भक्ताच्या स्वाधीन आहे. तुम्ही सांगावं मग मी ऐकावं असं भगवंताचं ब्रीद वाक्य आहे. आणि मग योगायोगानं ज्या टायमाला महाभारताचं युद्ध चालू झालं त्या टायमाला महाभारताच्या युद्धाच्या टायमाला असा प्रकार झाला की अर्जुन रणांगणामध्ये गेला आणि अर्जुनाच्या लक्षात आलं की काय करावं या दुर्योधनाला. वाईट माणूस आहे, पूर्ण खानदानी चांगले, सासरे आलेत, चुलते आलेत, आजोबा आलेत, पंजोबा आलेत, मामा आलेत, अनेक नात्यातली लोक आलेत, राजे आलेत पृथ्वीवरचे, काही आपत्तिष्ट आहेत. मग आता त्यांना मारायचं ना आपण इथलं सुख घ्यायचं आहे. त्यांना मारल्यावर जो दोष लागणार आहे तो कसा फेडायचा, तो फेडणार नाही. मग ते फेडायचं असेल तर ते ईश्वर आपल्यापासून निष्ठता कामाला. आपण या आलेल्या नातेवाईकांना मारल्यावर, आता मी सांगितलं ना तुम्हाला स्वधर्म, आपला स्वधर्म सांगतो की आपल्याला वाचवा. मग आपण आपल्या स्वधर्मात आपल्याला कसं मारणार. आणि जर आपण आपल्याचा घात करायलो तर आपण जगणार कसं आणि जगणार कसं. म्हणून अर्जुनाला हा एक मोह निर्माण झाला आणि त्या मोहाचं निरसन करण्यासाठी भगवंताकडे त्यानं मागणी केली. म्हणाला हे अभिमान मध्ये भुलले संग्राम आले तरी आम्ही ही कापुले जाणावे लागे. अभिमान मधात मस्त झाले, चूर झाले, यांना भान राहिले नाही आपलं कोण आहे आणि परक कोण आहे याच्यातला यांना भेदच कळत नाही. उन्माद करायलेत आणि अशा अडाणी लोकांच्या, असा उन्मादी विचारांच्या लोकांसंग आपण भांडण करण्यात अर्थ काय. हे ऐसे कैसे करावे आपले आपणच मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. अरे मला ते अडाणी आहेत, अज्ञान आहेत, पण मला कळतं ना मी ह्यांना मारून हे विष का पिऊ, काय गरज आहे हे विष पिण्याची. त्याच्यामुळे मला ह्यांना मारण्याची इच्छा नाही. मग देव म्हणाला तुला राज्य घ्यायचं नाही, राजा व्हायचं का तुला सार्वभौम, नको नसलं राज्य. म्हणून मी हे न करे ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुत परी दिसत असे. ज्ञानेश्वरी मध्ये हे फार वाईट आहे. त्याच्यामुळे मला यांना मारून हे राज्य प्राप्त करायचं नाही. तुझशी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल, येणे दुःखे हिये फुटेल तुझं वीन कृष्ण. ह्यांना मारण्यामुळं तुझ्यात आणि आमच्यात अंतर पडेल. तुझ्यात आणि आमच्यात अंतर पडला तर हे राज्य घेऊन करू काय. त्या दुःखापोटी माझं हृदय फुटेल आणि जर माझं हृदय फुटेल तर हे राज्य काय कामाचं असेल. विठ्ठल म्हणून भगवंताची भक्ती करत असताना निष्काम भक्ती असावी. ते महाराज आपल्याला निष्कामच भक्ती करायला आणि निष्काम भक्ती करताना सांगतात की माझं चित्त आणि माझी वृत्ती तुझ्या पायापाशी असावी. पण तिथं असताना तू म्हणशील की तुला कशाची गरज आहे, मला कशाची गरज नाही, मला या जगातल्या इह लोकातल्या तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे धरून राहा.
इथल्या सुखासाठी अडचणीत जाऊ नका असं तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. आणि ते मला नको आहे असं महाराज अभंगाच्या आपणाला भगवंतानं इकडे येण्यासाठी जे काही बुद्धी दिली ना त्या बुद्धीचा आपण खऱ्या अर्थानं उपयोग करून घेतला पाहिजे. आपण भगवंताचं सगळं काम करतोय, फक्त आपल्या मनामध्ये जी निष्कामता यायला पाहिजे ना ती तेवढी येत नाही. आणि ती येण्यासाठी आपणाला भगवंताला अंतःकरणातून शरण जावं लागतं. आता नामदेव महाराजांनी बायकोला सांगताना काय सांगितलं की बाबा ह्याची सुरुवात बी आता आधी अंती पाहता केवळ, ठीक आहे, मूळ आणि फळ दुःख रूप. बायकोला समजावताना पटलं कोणत्या शब्दावर? एवढा एकाच वाक्यावर. हा, कारण याचं मूळ बी चुकीचं आहे आणि याचं शेवट बी. हे सगळं आपल्याला सुद्धा माहित आहे ना. आता याचं मूळ काय चुकीचं आहे? आपण ज्यावेळेस आपल्या आईच्या गर्भामध्ये असतो ना त्यावेळेस सुख आहे का? हे मूळ आहे. आणि आपण मेलो तर मग मेल्यावर तर आपल्याला सुख आहे? नाही ना. यमाच्या दरबारात हजर राहायचं. जन्मात काय आईच्या गर्भात काय तुम्हाला तिथे एसी लावली? नाही ना. मातेचे उदर कुहरी विश्वामुद्रांची दातरी आलो मुख नवमास भरे उकडी भारी जठराग्नी. तिथे काही कमी बोलत नाही. विष्टाले पचोहीकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगे. त्वचे वीण गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे हाती दुःखी. ते गर्भउदरीची व्यथा नेलती माताने पिता देत नाही कोणी सोडविता. जीवीची व्यथा जीव जाणे तरी सुख नाही ना. हे सगळं तोडायचं आहे आपल्याला. हे तोडण्यासाठी ईश्वराचं चिंतन. हे सुख आहे का बुडात? तिथे येण्यात जे आपल्याला काय समजा आता वाटायला आनंद, हे आनंद आपण आईच्या गर्भात असताना तर काय सुखाच आहे का? नाही ना, दुःखच आहे. ह्याचं शेवट बी चुकीचं आहे. ह्याचा शेवट कसा चुकीचा? ज्या वेळेस आपण
यमाच्या दरबारात हजर राहू ना. यम ही न्यायाची देवता आहे. तिथे आपल्याला आपल्याकडे काय जमा आहे आणि काय वजाबाकी आहे याचा हिशोब द्यावा. जर आपलं समजा गणितच सगळं चुकीचं असेल तर तिथं हिशोब देताना साधा नाही. क्षणैक नागविया पायी न चलवे तया करती काही ओढती काटवना सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळवी. तिथे काय करते ती काट असतात ना खिळ हे ते त्याच्यावरून चालवतात. आणि अग्नीचा जो खांबा आहे ना त्या खांबाला मिठी मारायला असं भेटा आपण युवाई भेट करतो. म्हणजे हे सुख आहे का. देखोनी अंगे कापती तये नदी माझी चालविती लागे ठावना न चलवे बुडविती वरी मारती हे मदंड. तिथं बी सुख नाही. तहान भूक न सावे वेळ तो राखती कित्येक काळ पिंड पाळून कैसा शीतळा तो तप्तभूमी ज्वाळ लोलविती. गरम जमिनीवर झोपवतात. भूक ऐकत नाही. कित्येक दिवस भुकेचं ठेवतात. फार मोठ्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये पळवतात. म्हणजे शेवट बी चुकीचा आणि सुरुवात बी चुकीची आहे. मग या दोन गोष्टीसाठी तो हे तुझ्या डोक्यातलं काढ आणि मग काय कर ईश्वराचं चिंतन कर. असा उपदेश नामदेव महाराजांनी आपल्या पत्नीला केला. तसा अर्जुनाने भगवंताला सुद्धा सांगितलं की मला इथलं सुख नको आहे, तू हवाय. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा ईश्वराचं चिंतन सद्भावनेतून करू. म्हणून करा काही सायास अंतरी वारे उदार कळवेल तरी करा नाम घोष सेवा भक्ती रास. म्हणून आयुष्यामध्ये आपण सुद्धा उदास अंत करण्यात असलं पाहिजे. उदास म्हणजे दारू पिऊन उदास नाही बरं का. नाहीतर दारू पिऊन गटारात पाय टाकलं तर एखाद्याने विचारलं कस आपण उदास आहे काल कीर्तनात ऐकलं आज हे त्यागी भावना असलं पाहिजे. प्रपंच करणं वाईट नाही. जोडून आधार उत्तम व्यवहार आहे उदास विचारे वेचना. उदास म्हणजे ही सृष्टीत आपण काही काळापुरता आलेला आहोत म्हणून इतकी आसक्ती ठेवायची नाही. म्हणून आपण सुद्धा आता उदास अंत करणार जिथून पुढची भक्ती करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर उदास मी म्हणलं तसं पाया गटारात सोडायची करू ना. त्याच्याकरता आपण आता काय करू ईश्वराच्या नामाचं चिंतन करू. अंबऋषी भजनी मंडळातले सदस्य. हा तुम्ही कोणत्या वाकरी का मग वाकरी राजा होऊन गेला आहे. तुम्ही अनेकदा अंबऋषीची कथा ऐकली असेल. आता एकदम माझ्याकडून द्यायची अंबऋषी राजा आहेत. त्याच्या वडिलांना त्याचा वडील फार मोठा तपस्वी होता. साधना केली होती आणि त्याच्या आज्याकडे असं काही ज्ञान होतं अंबऋषीच्या की योग असा झाला की अंबऋषीच्या वडिलाचं नाव आहे नाभाग. नाभाग राजाला तो राजा नव्हता बघा. त्याला दोन भाऊ होते दुसरे आणि ह्या त्याचा वडील होता ज्ञानी माणूस. तुम्हाला स्वधर्मातला एक प्रकार बी लक्षात येईल आता तुमच्या भजनी मंडळावर बोललो. तर दोन हा तिसरा भाऊ होता. आपण कसं 2-3 भाऊ असल्यावर एखाद्याला शिकायला टाकतो ना शाळेत
तसं तो गुरुकुलात गेला शिकायला. आणि शिकून येईपर्यंत या दोघांची लग्न झाली होती. यांनी वाटणी केली आणि वाटणी केल्यानंतर जी बापाची प्रॉपर्टी आहे त्या दोन भावांनी वाटून घेतली आणि या नाभागाला काहीच दिलं नाही. घरी आल्यावर त्याने विचारलं की म्हणलं मला काय दिले. त्यावेळेस नाभाग त्याच्या बापानं त्याला म्हणजे भावाने सांगितलं की बापच तुझ्या वाटणीला दिला. काय दिलाय? प्रॉपर्टी दिली नाही. प्रॉपर्टीच्या बदल्यात आम्ही तुला बाप दिलाय. कमाल आहे. आता कलियुगात कोण घेईल काय? प्रॉपर्टी सोडून बाप वाटणीला घेईल? त्यावेळेस त्या बिचाऱ्याचं हृदय बघा, त्याच्या मनाची धारणा बघा. तर म्हणलं ठीक आहे, बाप तर बाप. बाप भी साधा नव्हता, फार ज्ञानी बाप होता. एक घराणं असं होतं की त्याने एक असा यज्ञ आरंभला आणि त्या यज्ञामध्ये त्यांचा तो काय जे 7, 5, 10 दिवसाचा, आता समजा आपला कसा 7 दिवसाचा सप्ताह आहे ना नाम, असा त्यांचा जो काय 7 दिवसाचा कार्यक्रम, 10 दिवसाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात 6व्या दिवशी लागणारा जो मंत्र होते त्या यज्ञामधले, ते मंत्र तिथल्या ऋत्विजांना म्हणजे ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता ती स्वतःच ते कार्यक्रम करत होती. त्यांना दरवेळेस 6व्या दिवसाच्या कार्यक्रमातला मंत्रच आठवायचा नाही. त्याच्यामुळे व्हायचं काय, त्याने आरंभ केलेला जो यज्ञ होता तो निष्फळ व्हायचा. मग याने सांगितलं, बापानं पोराला सांगितलं नाभागला, तुझा असं असं बार्शीला अमक्या ठिकाणी असं एक मंदिर आहे, तिथं असं असं यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये त्यांना जी मंत्र येत नाही, जे सुक्त येत नाहीत वेदामधली, तू त्यांना त्या 6व्या दिवसाचा क्रम त्यांचा प्राप्त करून त्यांचा उद्धार कर. हे नाभागच्या बापानं सांगितलं आणि नाभागने त्या 6व्या दिवशीचा त्यांचा तो यज्ञ सफल केला. ज्या वेळेस त्यांचा तो यज्ञ सफल झाला त्यावेळेस ती उद्धरून गेली, कारण त्यांनी त्याच्या अगोदर अनेकदा हा प्रकार केला होता पण त्यांना यश आलं नव्हतं. मग ती ज्या यज्ञाची सामग्री होती ना, त्या तिथल्या आयोजनाने सांगितलं की हे सगळं आता तुम्हीच घेऊन जाऊ, आम्ही चाललो. मग तो नाभाग ती सामग्री घेऊन निघाला. पण शास्त्राचा नियम असा आहे की जिथं बी यज्ञ असेल आणि त्या यज्ञात होऊन उरलेली जी सामग्री आहे ना ती महादेवाला द्यावी लागते. रुद्राची प्रॉपर्टी ते रुद्राला द्यावी लागते. त्यानं त्या सामानाला असा हात लावला की महादेव तिथं रुद्राच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि म्हणाले, ते सामान खाली ठेव, तुला हे उचलता येणार नाही, ते माझं आहे. म्हणाला असं नाही ना, आता त्या लोकांनी मला दिलंय, ते मला प्राप्त झालंय, मला ते न्यावं लागेल. ते म्हणाले असं नाही, ते माझं आहे. आता पूर्ण देवाला नियम सुटले का, पण आता हे पूर्ण करू ना, ह्याच्यावर पूर्ण ग्राउंड करू आणि पुढे बोलता थांबू आपण. तर योगाने ते महादेवानं त्याला म्हणाला की ते तुझं आहे का माझं आहे हे तू तुझ्या बापाला विचार. मग नाभाग त्याच्या बापाकडे आला आणि बापाकडे आल्यावर त्याने विचारलं की बाबा म्हणाले असं असं सामान मी घेऊन येलो होतो उरलेलं सगळं. तर त्यांनी सांगितलं की बाबा हे तुझं नाही, ते माझं आहे. त्या म्हणला खरं आहे की शास्त्राच्या नियमाप्रमाणे यज्ञ करून उरलेली जी सामग्री आहे ती रुद्राची आहे आणि ते रुद्राला द्यावी लागते. नाभाग परत आला आणि नाभाग परत आल्यानंतर नाभागाला महादेवाला त्यांनी सांगितलं नाभागने की हे म्हणले तुमचं आहे, तुम्ही घेऊन जा, मला काही त्याची गरज नाही. त्या टायमाला रुद्र त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्याकडे त्यांनी ते ज्ञान दिलं. कुणाला? अंबऋषीला, सनातन ज्ञान. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कुणाला झाले? नाभागला. नाभागने नंतर ते राज्याचा विस्तार हे त्यात ते लांब झाले इतिहास थोडकं बोल. आणि मग योगायोगाने हा अंबऋषी मुलगा
अंबऋषी असा पुण्यवान जन्माला ना की धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला आता इतका पुण्यवान अंबऋषी झाला की त्याने 1 वर्षाचं द्वादशी व्रत केलं. एकादशी व्रत नाही, द्वादशीचा नियम असा आहे की जर उद्या एकादशी असेल तर आज दुपारी आपण जेवण केलं आणि पाणी पिलं की दुपारून आपण ना पाणी प्यायचं आहे ना अन्न खायचं. उद्या दिवसभर आपल्याला काहीच खाता येणार नाही. मग परवा दिवशी सकाळी द्वादशी कवा म्हणजे बारस कधी आहे, ज्या दिवशी सुटणं बारशीचा टाइम आहे तेवढ्याच नक्षत्रात जेवले. किती वेळ आहे, समजा पहाटे 5लाच संपते तर पहाटे 5ला द्वादशीला जेवले. तिथी क्षय पावते किंवा तिची वृद्धी होते. मग त्या टायमाला योग असा आला की ह्याच्या शेवटच्या अंबऋषीच्या 12 महिन्याच्या 12 द्वादशी झाल्या, पण त्या 12व्या 13व्या शेवटच्या टायमाला दुर्वास नावाचे ऋषी अचानक आले आणि आल्यानंतर त्यांनी त्याचं आतिथ्य पण स्वीकारलं. अंबऋषीने त्यांना आचरण केलं, विनंती केली, यायला सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की मी माझा नित्यक्रम आटोपतो, परत येतो आणि मग आपण जेवण करू. पण योग असा ऋषी ते जे नित्यक्रमाला गेले का आंघोळ हे ते करा त्यांचं तिकडं ते ईश्वराचं चिंतन करत पाण्यातच थांबले. यायला उशीर झाला आणि इकडे द्वादशी संपते. समजा 7:07 जर द्वादशी संपत असेल सकाळी तर आपल्याला 7 वाजायला ते जेवण करावं लागलं. मग याला प्रश्न पडला आणि याने त्या समोर असणाऱ्या सगळ्या विद्वानांना विचारलं की ऋषी येत नाहीत, मी जर आता 7 वाजून म्हणजे 7च्या आत नाही जेवलो तर माझ्या द्वादशी व्रताचा भंग होईल. आणि मी जर जेवलो तर मी एका अतिथ्याला शब्द दिलाय की तुम्ही उरकून या तुम्ही आणि मी संग जेवण करू, तर मग मी बारस सोडायची कशी. तेव्हा त्या विद्वानाने एक मधला मार्ग काढला की ते म्हणाले पाणी पे. अंबऋषी तू पाणी पेला ना की तू जेवला इतकंही त्याला किंमत आहे शास्त्रामध्ये आणि ना जेवलेली सुद्धा किंमत आहे. हे वर्म आहे. त्यावेळेस अंबऋषीनं पाणी पिऊन द्वादशी सोडली आणि ऋषीसाठी ते उपाशी नाही. पण ऋषी त्रिकालज्ञानी होते. त्यांनी तिकडून त्यांचा विधी उरकून आल्यावर बघितलं तर कळलं की यांनी याचा बाबा असं द्वादशी सोडल्यामुळे त्याने डोक्यातला केस काढला आणि त्याच्या कात्यांनी तयार केली आणि सांगितलं की अंबऋषीचा नाश कर. आता अंबऋषीला सुदर्शन चक्र दिलं होतं विष्णूने. काय दिलं होतं, जगात कोणत्याच अशा म्हणजे महापुरुषाला ते मिळालं नाही, ते अंबऋषीला मिळालं. प्रत्येक सुदर्शन चक्रामुळे त्या कात्यांचा नाश झाला हे ते. पण ते सुदर्शन चक्र थांबतं कुठलं, कात्यायनीला मारायला निघालेलं सुदर्शन चक्र त्या ऋषीच्या पाठीमागे लागलं. ऋषी ब्रह्मलोकात गेला, इंद्रापाशी गेला, सगळ्यांनी सांगितलं आमची ताकद नाही, महादेवाकडे गेला. तुला ज्याने हे सगळं केलंय तू आता तिकडे विष्णूकडे जा म्हणजे. मग विष्णूकडे गेला. विष्णूने सांगितलं की मी भक्ताच्या स्वाधीन आहे, मी माझं शस्त्रच त्याला दिलंय, तू एक काम कर म्हणले, तुला जर जगायचं असेल नीट राहायचं असेल तर त्यालाच शरण दे. मग तो त्यांच्याकडे शरण आला आणि मग त्यांनी त्याच्यावरती कृपादृष्टी केली. सुदर्शन चक्र थांबविण्यासाठी विनंती करावी लागली अंबऋषीला. एवढ्या मोठ्या राजाचं, एवढ्या मोठ्या तपश्चर्या करणाऱ्या तप करणाऱ्या तपाचं नाव म्हणजे अंबऋषी. आणि ते अंबऋषी तुमच्या भजनीमंडळात तुम्ही नाव दिले, सुंदर आहे, चांगली गोष्ट आहे. अंबऋषीसाठी भगवंताने जन्म घेतला. अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट मारिले कित्येक. अनेक लोकांना त्यांनी मारलं अंबऋषीसाठी. पण दुर्वास ऋषी फक्त वाचले ते ऋषी आहेत. म्हणून तुम्ही आम्ही आजच्या कीर्तनामध्ये एवढाच बोध घेण्याचा प्रयत्न करू की कशा स्वरूपातून आपणाला निष्काम होता येईल. ईश्वराच्या चिंतनाकडे निष्काम दृष्टिकोनातून कसं आपल्या अंतर्मनामध्ये आपण बघू आणि आपलं अंतर्मन ईश्वराच्या चरणापाशी महाराज म्हणतात तसं कसं स्थिर करता येईल. महाराज म्हणतात की या लोकांचं सुख घ्यायचं नाही. तसं तर 3ऱ्या चरणामध्ये ते सांगतात की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराली.
पहिलीच वेळ आहे कंबर सोटायची तुमचे चोपदारांना दर्शन घ्यायचे त्याच्यामुळे पूर्ण विराम देणं अत्यंत गरजेचं आहे. झालं ते आपण आजच्या कीर्तनामधून एवढा एक संकल्प करू मला म्हणल्याप्रमाणे की निष्काम कशी आपल्याला भक्ती करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करू. आजची झालेली जी कीर्तन सेवा आहे तुम्ही संत माई बाप कृपावंत तुमच्या समोर मला बोबड्या वाणीत बोलण्याचा योग आला. तुम्ही ते लढिवाळपणाने मान्य केला त्याबद्दल इथल्या संयोजक आयोजक तुम्ही सर्व भजनी मंडळ हे लहान येणाऱ्या भविष्यातली सनातन धर्माची पिढी त्या सर्वांच्या चरणावर तुम्ही श्रोते महेशाच्या मूर्ती तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. झालेली सेवा ईश्वराच्या चरणी समर्पित करून कथेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर खरं तर तुमच्या खोड्यासाठी तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्याकडे एक बोट नाही पण सुंदर वाजवली होती. आल्यापासून माझं लक्ष माझी रूपावळत मध्ये जे पांडुरंगाचं नमन विसरले का खास त्यांच्या बोटाकडे बघून विसरले. राहिले